तात्पुरती समाप्ती झाली असं जाहीर करतो. सर्वांचे आभार. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी हे आंदोलन स्थगिती केलं आहे. हे बघा आता सोमवारी म्हणजे काय दोन चार दिवस भारत माता की जय, भारत माता की जय. गोकुळ कारखान्याच्या ऊसाच्या बिलाच्या संदर्भात जे आंदोलन सुरू होतं, ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मी या ठिकाणी आंदोलक अमोल पाटील जे असतील, अरुणजी घोडके असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, शेतकरी भगिनी बंधू असतील, या सगळ्यांची भेट घेतलेली आहे. मी स्वतः कारखान्याचे मालक, त्यांचा जो व्यवहार दुसऱ्यासोबत चालला होता त्यांच्याशी, कलेक्टर साहेब, माननीय पालकमंत्री, आम्ही एकत्रित ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली आहे आणि ह्याचा तोडगा प्रॉपर निघल अशी व्यवस्था आम्ही सगळेजण करत आहोत. आज मी या सगळ्यांना आश्वासित असं करीत आहे की ह्याचा जो अंतिम निर्णय होत आहे सोमवार संध्याकाळपर्यंत होईल किंवा मंगळवार सकाळपर्यंत होईल. तो एकदा अंतिम निर्णय झाला की त्याच्यानंतर ताबडतोब जेवढा लवकर होईल तेवढा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायची व्यवस्था आम्ही सगळेजण मिळून करत आहोत. आणि कारखानदारांनी त्याची जर पूर्तता नाही केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर त्यांची मालमत्ता जप्त करून जे कारवाई असेल ती कारवाई करायचं आश्वासनसुद्धा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पण ती वेळ न येऊ देता उद्या 2 दिवसात त्यांचा जो व्यवहार होणार आहे त्याच्यावरून आम्ही ताबडतोब होता होईल तेवढा लवकर या ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करायचा आमचा प्रयत्न आहे. सोमवार संध्याकाळी मंगळवारपर्यंत त्याची स्पष्टता येईल. आल्यानंतर मी या आंदोलनाचे प्रमुख असलेले आमचे जे सहकारी नेते आहेत त्यांच्या कानावर घालून किती दिवसात होईल, काय होईल याची स्पष्टता देत आहे. आणि मी आज विशेष करून अमोल जी असतील, अरविंद जी असतील, शेतकरी भगिनी बंधू यांचा आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी हे आंदोलन स्थगिती केलं आहे आणि लवकरच ह्या सगळ्याची फलनिष्पत्ती म्हणून जे मागच्या 2-4-5 दिवसात जे घडामोडी माननीय कलेक्टर असतील, आम्ही हे सगळे एकत्रित म्हणून केले, त्याचे चांगले परिणाम सकारात्मक येणाऱ्या आठवड्यात दिसून येतील. मगाशीच माझ्या मनोगत व्यक्त करताना सांगितलेलं आहे की मला येऊन भाषण करून जाण्यात म्हणजे स्वारस्य नाही आहे. ज्यावेळी तोडगा निघेल, मी ज्यावेळी आलो असतो तर नुसतं येऊन भाषण करणं माझा स्वभाव नाही आहे. निश्चित तोडगा ज्या दिवशी निघालेला, मी जरी प्रत्यक्ष आलो नसेल तरी अधिकारी असतील, काही माझे सहकारी नेते असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या शेतकरी बांधवांसोबत मी संपर्कात होतो. ज्यावेळी अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आणि घडामोडी झाल्या आणि ह्या क्लिअरिटी आल्यानंतर एक ठोस शब्द घेऊन शेतकरी बांधवांच्या पुढे यायला म्हणून मी आलेलो आहे. थोडा उशीर झाला हा मान्य आहे, पण नुसतं येऊन जाण्यात पण अर्थ नव्हता. एक सकारात्मक निर्णय आज आमच्या सगळ्यांच्या चर्चेतून झालेला आहे, त्यामुळं आता चांगलं होईल. माननीय पालकमंत्र्यांनी जे म्हणलेलं आहे ते कदाचित ह्या 2-3 दिवसाच्या घडामोडीबद्दल आपल्याला बोलले असतील की मागच्या निवेदनाबद्दल तो वाक्य नाही आहे. आणि मी स्वतः पालकमंत्र्यांच्या संपर्कात, ते माझ्या आत्ताही येताना माननीय प्रदेशाध्यक्ष ते थांबलेले असताना माननीय पालकमंत्र्यांनी मला सांगितलं की सचिनजी तुम्ही जावा आणि आंदोलकांचा विषय अगोदर संपवा, मग बाकी. म्हणून मी प्रदेशाध्यक्ष आणि माननीय पालकमंत्री ह्या दोघांना सोडून ह्या आंदोलनाच्या इथं आलेलो आहे. त्यामुळं पालकमंत्र्यांचं पूर्ण लक्ष आहे. माननीय कलेक्टर असतील, जो कारखान्याचे मालक असतील, ह्या सगळ्यांसोबत जे चर्चा झाली त्याचे अपडेट माननीय पालकमंत्र्यांनी रोजच्या रोज माझ्याकडून घेतले. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.